झोपडपट्टीमध्ये काय समस्या असतात या गोष्टीची पण माहिती नसते. पण मला माहिती आहे, कारण मी राहिलेली आहे. त्यामुळे मी नक्कीच त्यांच्यापेक्षा जास्त कॅपेबल आहे. जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. नाहीतर आम्ही सगळ्या लोकांना घेऊन मी रस्त्यावर उतरणार. तिथे पाण्याची समस्या आहे, गटाराची समस्या आहे, रूम लहान आहेत, लोक कसे राहतात त्याचा अनुभव आम्हाला आहे, कारण आम्ही तिथे राहिलेलो आहोत. त्यामुळे तिकडचं पहिलं डेव्हलपमेंट करणं हेच माझी पहिली जिम्मेदारी असेल आणि ती मी करणारच. आम्हाला पूर्ण त्या कामाची माहिती आहे आणि आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. पण आम्हाला काही ठिकाणी डावलल्या गेल्यामुळे मला अपक्ष फॉर्म भरावा लागला आणि मी तो जिद्दीने अपक्ष फॉर्म भरलाच आहे आणि मी जिद्दीने लढूनही दाखवलं, कारण आम्ही शिवसैनिक आहे, आम्ही माघार नाही घेत. प्रभाग क्रमांक 196 मधून माजी नगरसेवक मधुकर राजाराम दळवी यांच्या पत्नी नगरसेविका मानसी मधुकर दळवी यांच्या सोबत आज आपण उपस्थित आहोत. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या प्रभागातल्या समस्या आणि त्याच्यावरती ते कसे बदल करणार आहेत. तर सर्वात प्रथम माझा पहिला प्रश्न असा असेल तुम्हाला की तुमचा प्रचार कसा सुरू आहे, तुमचं वातावरण कसं आहे वरळीमध्ये? आमचा प्रचार तर एकदम जोरात चालू आहे, कारण मी आता अपक्ष फॉर्म भरलेला आहे. अपक्ष म्हटलं तर मला जास्तच जोर द्यायचा आणि मी खूपच जोर देते. माझे पती मधुकर दळवी हेही नगरसेवक होते आणि मी नगरसेविका होऊन गेले. आम्हाला पूर्ण त्या कामाची माहिती आहे आणि आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. पण आम्हाला काही ठिकाणी डावलल्या गेल्यामुळे मला अपक्ष फॉर्म भरावा लागला आणि मी तो जिद्दीने अपक्ष फॉर्म भरलाच आहे आणि मी जिद्दीने लढूनही दाखवलं, कारण आम्ही शिवसैनिक आहे, आम्ही माघार नाही घेणार. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. तुमच्या वॉर्डातल्या प्रथम समस्या कोणत्या आहेत? तुमच्या वॉर्डातल्या मूळ समस्या कोणत्या आहेत? मूळ समस्या म्हणजे मी जेव्हा लग्न करून इथे आले ना, त्यापासून आम्ही प्रेमनगर मध्ये मी राहिले आहे आणि प्रेमनगर सिद्धार्थनगर हा आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि आता 30 वर्ष झाले, त्याच्या आधीपासून हे चालू आहे की तिथे डेव्हलपमेंट कधी होणार. माझ्या सासऱ्यांनी खूप प्रयत्न केला, माझ्या नवऱ्यानेही खूप प्रयत्न केला, पण अजून काय डेव्हलपमेंटचा विषय नाही. लोक कंटाळून आता दुसरीकडे राहायला गेलेत. तिथे पाण्याची समस्या आहे, गटाराची समस्या आहे, रूम लहान आहेत, लोक कसे राहतात त्याचा अनुभव आम्हाला आहे, कारण आम्ही तिथे राहिलेलो आहोत. त्यामुळे तिकडचं पहिलं डेव्हलपमेंट करणं हेच माझी पहिली जिम्मेदारी असेल आणि ती मी करणारच. आज टाकीची स्वच्छता टाळली, उद्या पोटदुखी, उलट्या, ताप हे कोण टाळणार? सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 2002 पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीये. आम्ही काळजी घेतो, कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही. जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा. लाईफलाईन सर्व्हिसेस. तुमच्या प्रभागातील कोणत्या अशा मूळ समस्या आहेत ज्या तुम्ही बदल करणार आहात? आता तर मी पहिली बोललीच आहे, प्रेमनगर आणि सिद्धार्थनगर हे डेव्हलपमेंटचा मोठा विषय आहे आणि तो खूप वर्षापासून रखडलेला आहे. आणि त्याचे मी आधी निवडून आले ना, तर आधी मी त्याच समस्येला पहिला हात घालणार आहे आणि त्याचा म्हणजे जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. तर आम्ही सगळ्या लोकांना घेऊन मी रस्त्यावर उतरणार. तुमचे प्रतिस्पर्धक म्हणजे आता समजा पद्मजा चेंबूरकर असू, सोनाली सावंत असू आणि आणखी अजून 2 अपक्ष आहेत ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला आहे, तर तुम्ही त्यांच्यापेक्षा कसे वेगळे आहात आणि त्यांना तुम्ही काय सांगाल? मी नक्कीच त्यांच्यापेक्षा वेगळी आहे, कारण आम्ही काम केलेलं आहे, आम्ही लोकांमधले आहोत, त्यांच्यामध्ये राहून आम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत.
आणि मला महानगरपालिकेचा अनुभवही आहे आणि या सगळ्या नवीन आहेत. यांना काही माहिती नाहीये आणि यांना मुळात झोपडपट्टीमध्ये काय समस्या असतात या गोष्टीची पण माहिती नसेल. पण मला माहिती आहे कारण मी राहिलेली आहे. त्यामुळे मी नक्कीच त्यांच्यापेक्षा जास्त कॅपेबल आहे. महापालिका निवडणूक लढायची आहे, मग प्रभागासाठी तुमचं विजन काय? तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे? साऊथ मुंबई न्यूज चॅनलवर देता येईल याच प्रश्नाची उत्तरं. माझा प्रभाग माझा विजन, मुलाखतीचा स्पेशल शो. मुलाखतीची वेळ 20 ते 30 मिनिटं. अद्ययावत स्टुडिओ आणि 2 कॅमेरा सेटवर होईल रेकॉर्डिंग. मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8108711318 या क्रमांक नंबरवर. माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असा असेल की तुमचा विजन काय आहे या प्रभागाला घेऊन? या प्रभागाला घेऊन विजन तर एकच आहे, पहिला बोलल्याप्रमाणे डेव्हलपमेंट. बाकी सगळ्या ठिकाणी झालेली आहे आणि त्या मोठा एरिया आहे तो सिद्धार्थनगर आणि प्रेमनगर. पहिली समस्या मोठी तीच आहे आणि ती पहिली सॉल्व्ह करणार. बाकीच्या गोष्टी तर येतात, गटर मीटर वॉटर त्यात आपण करतो आणि बाकीच्या सोशल म्हणजे सोशल समाजसेवा पण आमच्या माध्यमातून होतच राहते, ते करत राहतो. जेवढं करता येईल तेवढं करेल. आणि 196 या वॉर्डला कुठच्या गोष्टीची कमी पडणार नाही या गोष्टीकडे माझं पहिलं लक्ष आहे. आणि महिलांसाठी महत्वाचं, महिलांसाठी रोजगार कसं जास्त वाढवता येईल, त्या कशा सक्षम होतील ह्याच्याकडे माझं पहिलं लक्ष असेल. आणि तरुण मुलांसाठी आता खरं तर त्यांचा रोजगाराचा मोठा प्रश्न येणार आहे, कारण त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर आता ते बेकार आहेत. तर त्यांच्यासाठी काय करता येईल हे पहिलं माझं प्राधान्य असेल आणि त्याच्यासाठी मी लढणार आहे. तर आज आपल्या सोबत होत्या माजी नगरसेवक मानसी मधुकर दळवी. त्यांचे आपण मतं ऐकले आहेत. साऊथ मुंबईच्या माध्यमातून माझा प्रभाग माझा विजन हा सदर सुरू केला आहे. तर तुम्ही सुद्धा इच्छुक असाल तर तुम्ही नक्की आमच्याशी संपर्क साधू शकता. कॅमेरा पर्सन मंगेश वाघमोडे सोबत मी तेजश्री विजू गायकवाड. तुम्ही पाहतात साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.